नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे. 2-3 दिवसाच्या गॅपनंतर व्हिडिओ करतो आहे, कारण तसं काय खास स्पेशल असं बोलण्यासारखं नव्हतं. मॅच पण काही चालू नव्हत्या. त्यातल्या त्यात इंडिया वर्सेस श्रीलंका या वुमन्सची T20 सिरीज चालू आहे. दोन्ही पहिल्या 2020 इंडिया जिंकली आहे आणि इझी वन साईडेड जिंकले, कारण काय एवढे स्कोअरच दोन्ही मॅचमध्ये पहिले बॅटिंग श्रीलंकेने केली आणि 220, 225, 9 वगैरे असा स्कोअर त्यांनी केलेला आहे. तो इझिली चेस केला. आणि उद्यापासून ॲशेस तशी काही ते मजा नाही राहिली. ॲशेसची 3 टेस्ट झाले, 4थी टेस्ट उद्यापासून चालू होते. तर इंग्लंड काय बाउन्स बॅक करते, काय बघण्यासारखं होईल, कसं पिच आहे, काय आहे. पण थोडं इंग्लंडनी एक स्पिरिट दाखवलं पाहिजे. चांगली टेस्ट झाली पाहिजे, कट टू कट म्हणजे टफ फाईट दिली पाहिजे थोडीशी इंग्लंडने असं ऑस्ट्रेलियाला. तर बघूया काय होतं. आणि आपल्या इंडियामध्ये विजय हजारे ODIची ट्रॉफी असते, जशी रणजी असते तशी ती पण असते. जशी आता 2020 मुस्ताक अली झाली, तशी विजय हजारे असते 50 ओव्हर्सची. त्याच्यामध्ये आपले दिग्गज खेळाडू खेळत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, अजून पण आहेत. ईशान किशन खेळतो आहे, शुभमन गिल खेळतो, अभिषेक शर्मा वगैरे आहेत. म्हणजे बरेच जे इंडियासाठी रिप्रेझेंट केलेले किंवा जे आत्ता टीममध्ये आहेत असे सर्व बरेचसे खेळाडू. जुरेल आहे, रिंकू सिंग आहे, कृणाल पांड्या वगैरे लोक आहेत. इशांत शर्मा. तर त्यातले हायलाईट्स म्हणजे काही मॅच एवढ्या हाय स्कोरिंग झाल्या आहेत आणि एवढ्या सेंचुऱ्या झाल्या. आत्ता 2 दिवसच झाले टुर्नामेंट स्टार्ट होऊन, 2 ते 3 दिवस. पण मला वाटतं तरीसुद्धा अंदाजे एक 10 तरी सेंचुरी झाल्या आहेत. त्यातल्या त्यात आपला बेबी बॉस बेबी ज्याला म्हणतात, वैभव सूर्यवंशी यांनी सगळ्यात मोठी सेंचुरी केली. 190 केले जस्ट 84 बॉलमध्ये. आणि त्याचा टीमचा स्कोअर होता बिहारचा 574, 6 विकेट लॉस. बिचाऱ्यांनी अरुणाचल प्रदेशबरोबर होते, त्यांना 177वर ऑल आऊट केला आणि जिंकले 397. त्या मॅचमध्ये किती 3 सेंचुरी झाल्या. एक वैभव सूर्यवंशींनी केले 190 84 बॉलमध्ये, 16 4 अँड 15 सिक्सेस. आणि प्रियांश सिंग करून आहे, त्याने 77 केले. आणि आयुष लोहरू त्यांनी 116 केले 56 बॉलमध्ये, 11 4 8 6. आणि त्यांचं कॅप्टन आहे एस गानी, त्यांनी 128 केले जस्ट 40 बॉल्समध्ये, 10 4 12 सिक्सेस. म्हणजे काय बॅटिंग केली असेल, काय बिचारे बॉलर लोकांची पार उडवून टाकली. त्याच्यानंतर किंग कोहलीची सेंचुरी. दिल्ली वर्सेस आंध्राची मॅच होती. आंध्राने पहिली बॅटिंग करताना काय एवढा मोठा स्कोअर नाही केला. आंध्राकडून रिकी भुई जो कॅप्टन आहे त्यांनी 122 केले आणि 250 असं कॉन्ट्रीब्युशन होते त्यांचं. टीमनी पूर्ण काहीतरी 298 वगैरे असं काहीतरी हे केलं टार्गेट, जे दिल्लीने 6 विकेट लॉस करून 4 विकेट्सने जिंकले. दिल्लीकडून प्रियांश आर्या 74 केले 44 बॉलमध्ये. विराट कोहली 101 बॉलमध्ये. आणि नितीश राणा 77 55 बॉलमध्ये. त्याच्यानंतर सिक्कीम आणि मुंबईची मॅच झाली. सिक्कीमला मुंबईने 237वर ऑल आऊट केला. आणि जे टार्गेट होतं ते फक्त 2 विकेट लॉस करून मुंबईने 30.3 ओव्हर्समध्ये अचीव केलं. रोहित शर्मा, मुंबईचा राजा, यांनी केले 155 94 बॉलमध्ये, 18 4 9 सिक्सेस. जबरदस्त. आणि झारखंड आणि कर्नाटकची पण एक मॅच मस्त झाली, ज्याच्यामध्ये झारखंडनी चांगला स्कोअर केले. 412 केले
पण तरीसुद्धा हरले. कर्नाटकने चेस केले ते 47.3 ओव्हर्समध्ये. झारखंडकडून ईशान किशनने खतरनाक बॅटिंग केली. आधी 2-3 50 पण आहे त्यांच्या इनिंग्समध्ये, पण ईशान किशनने 126 केले 39 बॉलमध्ये, 7 4 आणि 14 सिक्सेस. आणि तो बॅटिंगला आलेला 6 नंबरवर. तर हे एक खूप वेगळी गोष्ट दिसली आहे. ईशान किशन तावमध्ये दिसतो आहे. इंडिया टीममध्ये आल्यावर बघू काय करतो आता. हा सगळा 2 वर्षाचा राग काढतो काय. तर त्यांच्याकडून चेस करताना कर्नाटककडून देवदत्त पडिक्कल 147 केले 118 बॉलमध्ये. आणि बाकी तो छोटं कॉन्ट्रीब्युशन 50 केले 40 केले वगैरे असं करून त्या लोकांनी ते चेस केले 412चं टार्गेट. याच्याशिवाय पण अजून काही प्लेयर लोक अननोन प्लेयर आहेत किंवा काही जुने ज्या लोकांनी सेंचुरीज केलेले आहेत, जे मी आता मेन्शन नाही केलं सगळ्यांचं. या काही मॅच मला वाटलं थोडं हायलाईट्स करूया किंवा बोलूया. तर ह्या अशा सेंचुऱ्या एवढे रन्स होताना दिसतात. ते खास करून मला खुशी आहे विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी. दोघं खेळतात आहे डोमेस्टिक टुर्नामेंट, नुसतंच खेळत नाही तर परफॉर्मन्ससुद्धा देत आहे. तर चांगलं आहे. इंडिया टीमसाठी वर्ल्ड कप जो आहे 2027च्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचं हे आहे खेळणं टुर्नामेंट आणि त्याच्यात परफॉर्मन्स करणं. आता अजून याच्यामध्ये बघू पुढे जसं आपण टुर्नामेंट जाईल तर सर्वात मॅच नाही, काही इम्पॉर्टंट मॅच, काही इम्पॉर्टंट जे नॉक्स असतील किंवा विकेट्स असतील कोणाचे बॉलरचे वगैरे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू डे बाय डे. आणखीन याच्याशिवाय आपलं हे जे डिस्कशन झालं जो वर्ल्ड कपसाठी सिलेक्शन झालं आहे त्याच्याबद्दल मी माझं रिव्ह्यू दिलेले आणि माझी प्लेइंग 11 सांगितली होती. तुम्हालासुद्धा विचारलेलं पण तुम्ही कोणी काही कमेंट्समध्ये काही लिहिलं नाही. तर बघा, जर शक्य होत असेल तर तुम्ही तुमचं जी प्लेइंग 11 असेल ती शेअर करा, म्हणजे कळेल मला की मी तुमचे आणि आपले विचार काय कुठे मिळतात आहे जुळतात आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.